सेकंड क्लासमधली इंग्रजीची ॲक्टिव्हिटी आहे ही. टीचर त्यांच्या स्टुडंटला वेगवेगळ्या आपल्या क्लासमध्ये असणाऱ्या वस्तू शोधण्यासाठी सांगतायत त्या ॲक्टिव्हिटीद्वारे. आणि त्यासाठी लागणारे आपल्याला हे साहित्य आपण आता तयार करत आहोत. त्यासाठी लागणारे हे पेपर, त्यावर आपल्याला वेगवेगळ्या आपल्या क्लासमधल्या वस्तूंची नावे लिहायची आहेत. जसं की चेअर, डस्टर, डोअर, बेंच, विंडोज किंवा जे काय आपल्या क्लासमध्ये असेल, इतर ब्लॅकबोर्ड असेल, बॉक्सेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, बुक्स आहेत, टिफिन बॉक्स आहे, नंतर बऱ्याचशा वस्तू आहेत. त्या इंग्लिशमध्ये आपल्याला त्या मुलांना ओळख करून देण्याचा आजचा प्रयत्न करायचा आहे. तर ही ॲक्टिव्हिटी आम्ही घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी आमचे हे साहित्य तयार करण्याचं काम चालू आहे. ॲक्टिव्हिटी म्हटल्यानंतर आपल्याला थोडंफार साहित्य लागणार आहे आणि हे साहित्य आम्ही आता तयार करत आहोत. फोटो काय आहे? हे अशा प्रकारे आम्ही कार्ड तयार केले. कार्डचा कलर पण जसा बुक्समध्ये आहे तशा पद्धतीचा आम्ही निवडलेला आहे. पेन, आणि मी जोपर्यंत कार्ड तयार करत होतो त्यापर्यंत मुलांनी पेनांची चर्चा केली की कोणता पेन कोणत्या कलरचा आहे. त्यावरून कलरचे नावं पण त्यांनी इंग्रजीमध्ये मराठीमध्ये सांगत होते, पण इंग्रजीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. ग्रीन कलर, ब्ल्यू कलर, ब्लॅक कलर, पिंक कलर, रेड कलर, येलो कलर, हे कलरचे नेम. पुन्हा त्यातली त्यात त्यांची चर्चा चालू होती की फेवरेट कलर कोणता, कोणाचा फेवरेट कलर आहे. फेवरेट म्हणजे आवडता, आहे की नाही? कुणाचा फेवरेट कलर कोणता आहे? सगळ्यांचा रेड. सगळे नाही, एकच सांगावं लागेल ना आपल्याला. सिलेक्ट वन कलर, रेड. तुम्ही एकमेकाचं ऐकून सांगताय, तुम्ही दुसरे कलरचे नाव माहित नाही वाटतं तुम्हाला? कुठे येलो कलर? कुठे ग्रीन कलर कोणता आहे तुझा? हा, रेड कलर. ते कलर पण आपला तो कोणता आहे? येलो कलर. हे असे कलरचे नाव. आपला कलर आपण नुसतं म्हणायचं आणि तो जर कलर ओळखता नाही आला तर मग थोडा आणखी हे होऊ शकतं. चला आपण आता आपल्या मेन टॉपिककडे येऊया. ही आहे ॲक्टिव्हिटी. टीचर्स ॲक्टिव्हिटी घेत आहेत आणि वेगवेगळे कार्ड्स त्या थिंग्समध्ये नेऊन ठेवण्याचा त्या विद्यार्थ्यांना सांगतायत. तर आपण ते पण करणार आहोत. आता याच्यावर आपल्याला नावं लिहून घ्यायची आहेत. आपल्या बुकमध्ये 2-4 वस्तूचे नावे आहेत जे की आपल्या क्लासमध्ये अवेलेबल असतात असे. पण आपण त्या पुस्तकाव्यतिरिक्त अनेक शब्दांची नावे किंवा अनेक वस्तूंची नावे इथं या आपल्या कार्डवर लिहिलेली आहेत. आता हे कार्ड आणि त्यावर लिहिलेली इंग्लिशमधली नावं आणि ती वस्तू या मुलांना आता मी शोधायला सांगणार आहे. हे कार्ड घेऊन जातील मुलं आणि त्या वस्तूच्या जाग्यावर किंवा त्या वस्तूपाशी नेऊन ठेवतील. म्हणजे बरोबर त्या वस्तूचं नाव आणि ते कार्ड यांची बरोबर संगती लावण्याचा प्रयत्न करतील, जोडी लावण्याचा प्रयत्न करतील. ओके? हां, चला आता हे पहिलं कार्ड एक 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 कोणतंही, मी काय तर कोणतं पाहणार नाही, काय नाही. माझं हे आणि माझं ते नाही. मी जे हातात घेईल ते कार्ड्स तुम्ही त्याची बरोबर तिथं त्या वस्तूपाशी जायचं आहे. तुम्हाला इथं कुठं दिसते ते ठेवलेल्या, ते काय असेल ते. कळालं का? हां. आता मी काय करतोय, एक एक जणाला बोलवतो नाव घेऊन. मनीषा, कम हिअर. वेअर इज स्कूल बॅग? पाहू दे ते कार्ड, पाहू दे मला. कशाचं कार्ड आहे? स्कूल बॅग. वेअर इज स्कूल बॅग? हां, हिअर इज स्कूल बॅग. तू काय म्हणायचं? हिअर इज स्कूल बॅग. बोटाने अशी दाखवायची. हिअर इज स्कूल बॅग. ओके, व्हेरी गुड.
साई, वेअर इज ब्लॅकबोर्ड? म्हणायचं हिअर इज ब्लॅकबोर्ड. हिअर इज ब्लॅकबोर्ड. हिअर इज अ ब्लॅकबोर्ड. हा, हिअर इज ब्लॅकबोर्ड. बसलं का? हा हा हा. बद्रीनाथ, कम हिअर. वेअर इज चेअर? हा, हिअर इज चेअर. म्हण ना ती, हिअर इज चेअर. तुम्ही म्हणायचंय. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय, तुम्ही तेच काहीच नाही, ते गुपचूप चालले आणि तिथं घेऊन ठेवाले. तसं नाही करायचं, आहे की नाही? संस्कृती, वेअर इज मिरर? हिअर इज मिरर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेदिका, कम हिअर. कम हिअर वेदिका. वेअर इज विंडोज? वेअर इज विंडोज? हिअर इज विंडो. नाही नाही, पहिलंच बरोबर होतं, उलट ठेवायला तू. विंडोज. हा, हिअर. हिअर इज विंडोज. इथे आहे. हिअर म्हणजे येथे. खिडकी येथे आहे. नेक्स्ट विंडोज. हिअर इज विंडोज. देअर इज विंडोज. हा. रुद्र, कम हिअर. वेअर इज बॉक्स? वेअर इज बॉक्स? Here is box. Come here. Nice. Manisha, where is notebook? Notebook. कुठे notebook? हा, तिथं आहे notebook. Here is notebook. गणेश, वेअर इज लॉक? लॉक कुठे? लॉक. हा, तिथं आहे लॉक. हिअर इज लॉक. राहू दे, राहू दे, तिथं बसणार नाही ते. चल. हा. साई, वेअर इज डस्टर? डस्टर. ओके. संस्कृती, वेअर इज बनाना? हिअर इज बनानास. हा. वेदिका, कम हिअर. वेअर इज डस्टबिन? डस्टबिन. डस्टबिन. हिअर इज डस्टबिन. है ना? हा. रुद्र, कम हिअर. वेअर इज डोअर? डोअर. Here is door. हा. संस्कृती, कम हिअर. वेअर इज टिफिन? Here is टिफिन. हा. बद्री, वेअर इज टेबल? हिअर इज टेबल. संस्कृती, कम हिअर. वेअर इज चॉक?
चॉक. Here is chalk. या पद्धतीने आपण त्या मुलांकडून या ऍक्टिव्हिटी मधला ऍक्टिव्हिटी टाइम म्हणजे ऍक्टिव्हिटी मधल्या वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत इकडं तिकडं वर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत्या त्या ब्लॅकबोर्ड आहे, लॉक आहे, विंडोज आहे, डोअर्स आहे, चेअर आहे, चॉक, स्टॅम्प, फेविकॉल अशा बऱ्याचशा वस्तू आहेत. त्या वस्तूंची आपण त्यांना ती वस्तू आणि ती जोडी तिथं लावण्यास आणि आपण ते त्यांची स्पेलिंग तिथं लिहिण्यामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीमधून बऱ्याचशा गोष्टींची माहिती, कलर्स नेम किंवा कागद कसा कट करायचा, त्याचा आकार कसं लिहायचं, या सगळ्यांची प्रॅक्टिस आपली इथे होऊन जाते. अशा पद्धतीनं आम्ही आमच्या इथे ही छोटीशी इंग्लिश वर्ड्स अँड देअर पिक्चर म्हणजे त्यांची चित्र किंवा ती वस्तू यांची जोडी ओळखण्याचं आणि प्रत्यक्ष तिथं जाऊन ते दाखवण्याचं ती वस्तू हे करण्याची ॲक्टिव्हिटी आम्ही इथे घेतलेली आहे. थँक्यू. हां, थँक्यू म्हणायचं शिकायचं आहे.